नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आता यशपालला म्हणत असते की हे बघ, आज फक्त त्या भूमीमुळे वाचलायस तू. ती भूमी होती ना, आणि त्यामुळेच तू वाचलायस, लक्षात ठेव. पण परत परत असं होणार नाही. असं म्हणून ती आता त्याची कॉलर धरत असते. त्यावेळेला तो पटकन तिचा हात बाजूला झटकून टाकतो आणि नंतर मग ती म्हणते की आज भूमी होती म्हणून वाचलास. ऐन वेळेला ती तिथे आली आणि सगळा गेम पलटला. त्यावेळेला तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. यशपाल जेव्हा करंट लागून खाली पडतो तेव्हा कोणीतरी वाचवा वाचवा असं भूमी ओरडते. तेव्हा आकाश आणि अथर्व धावत धावत येतात आणि यशपाल काका काय झालं तुला असं त्याला विचारतात. त्यावेळेला मग रागिनी तिथेच मागे लपलेली असते आणि ते सगळं बघत असते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला असं वाटतंय काही झालं ते कळत नाही आहे, परंतु कदाचित त्यांना शॉक लागला असावा, प्लीज त्यांना घेऊन चल. त्यावेळेला आकाश म्हणतो की चल, आणि मग ती त्यांचा चष्मा पकडते आणि अथर्वला आकाश म्हणतो की आकाश, त्या साईडने त्यांना उचल. आणि मग दोघंजणही त्याला उचलून घेऊन चाललेले असतात. आणि त्याच वेळेला रागिनी म्हणते की झालं, आता पूर्ण प्लॅन कोलमडला. हा मेला असता तर बरं झालं असतं. याला करंट लागला आहे की नेमकं काय झालं ते कळत नाही. गेला तर बरंच होईल, माझ्या मागची व्याप जाईल कायमची. परंतु जर जिवंत असेल तर, आणि मग जिवंत असेल तर यामागचं इन्व्हेस्टिगेशन हे नक्कीच होईल. त्यामुळे मला आता हे संपवलंच पाहिजे. असं म्हणून तिकडचा पुरावा ती नष्ट करते आणि बाजूला निघून जाते. तेव्हा मग रागिनी म्हणते की सगळं सगळं मॅनेज केलेलं आहे मी, त्याच्यामुळे तू आता अडकणारच आहेस. मेला असतास तू, परंतु भूमी आली तिथे आणि सगळं पलटलं. तेव्हा मग तो वैतागतो आणि तिच्या अंगावर हात उचलायला जातो. तेव्हा मग ती त्याचा हात पकडते आणि म्हणते की हे बघ यशपाल, माझ्यावर अशा प्रकारे उलटणारा मनुष्य अजून जन्माला यायचा आहे. माझ्यापेक्षा वरचढ अजून कोणीही नाही, लक्षात ठेव. तू हे जे काही केलंयस ना, त्यामुळे मी तुला कायमचं संपवू शकते. म्हणूनच माझ्या नादी लागायचं नाही. मी खूप खतरनाक आहे. मी ठरवलं तर तुला तेव्हा संपवू शकले असते, परंतु भूमीवेळ वाचलास. त्यामुळे लक्षात घे, जे काही करायचं आहे ते नीट करायचं, उगीचच माझ्या नादाला लागायचं नाही. आणि माझं जे काही करायचं आहे ना, ते इथे घरात राहायचं आहे तर माझ्याच कलाने घेऊन करावं लागेल. स्वतःचा शहाणपणा चालवायचा नाही, नाहीतर मी काय करेन हे तुलाही माहीत नाही आहे. आणि आता जे मी करायचं होतं ते मी करून मोकळी झाली. तुला धमकवण्यामध्ये मी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता लक्षात घ्यायचं मी काय करू शकते ते. जर तू माझ्या विरोधात केलात तर मी तुझं काय करू शकते हे तुझ्या आता लक्षात आलं असेलच. म्हणून सावध राहा. लक्षात आलं? सावध राहा माझ्यापासून. काहीही करायला गेलास तर त्यावेळेला तुझी अंतिम वेळ ठरलेली असेल, लक्षात घे. असं म्हणून ती त्याला आता ओरडत असते आणि त्याला धमकी देते. भूमी इकडे आकाशला सांगत असते की आकाश, यशपाल काकांच्या बाबतीत जे काही घडलंय ना, ते मला जरा संशयास्पद वाटतंय. मला असं वाटतंय की यशपाल काकांना ना मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हे सगळं रचलेलं होतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की म्हणजे भूमी, तुला काय म्हणायचं आहे, हे सगळं कोणी केलं असेल? तेव्हा मग ती म्हणते की आकाश, तुला आठवतं आहे ना, यशपाल काका जेव्हा शुद्धीवर येत होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे. आणि हे सगळं असं करण्यामागे रागिनी आत्याने असं काहीतरी केलं असेल, असंच कदाचित त्याचं म्हणणं असेल. कदाचित या सगळ्यामागे आत्या असतील तर? तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की रागिनीचं नाव परत भूमी कशाला काढते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं रागिनी आत्यानेच त्याला या घरामध्ये आणलं होतं ना, मग आत्या कशाला त्याला मारण्याचा प्रयत्न करेल? आणि उगीचच आपण पुन्हा ते सगळं काढलं तर मग पूर्वीसारखंच होत बसेल. आता कुठे घरची परिस्थिती ठीक होत होती, परंतु जर पुन्हा एकदा आपण आत्यावर संशय घेतला आणि ते घरामध्ये पूर्ण सर्वत्र पसरलं तर मग पुन्हा सगळं तेच घडेल. आणि भूमी, आता घरचं वातावरण पुन्हा असं दूषित झालेलं मला नाही बघायचं आहे. सगळं व्यवस्थित आहे तसंच राहू दे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी असं म्हणत नाही आहे, परंतु मला असं वाटतंय यशपाल काकांच्या बोलण्यावरून. त्याच वेळेला अथर्व म्हणतो की ताई, हे बघ, मी समजू शकते आत्तापर्यंत आईचा जो काही पास्ट रेकॉर्ड होता ना, त्याच्यावरून तू असं म्हणतेस की हे सगळं आईने केलं असेल. आईने जे काही घडवलं आहे त्यामागे ज्या गोष्टी घडल्या त्या मीही समजू शकतो की सगळ्या गोष्टींवरून आईवर संशय जाऊ शकतो. परंतु प्लीज तू असा विचार करू नकोस. आताही यावेळेला आपण आईलाच दोष देणं किती बरोबर आहे ना? आणि दादाच्या मृत्यूनंतर आई कम्प्लिटली बदललेली आहे, त्यामुळे त्याचाच दोष आपण आईला देऊन उपयोग नाही आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की अथर्व, तुला कळत नाही आहे रे, मी काय बनण्याचा प्रयत्न करते आहे. मी असं म्हणतच नाही आहे, परंतु आपल्याला विचार करण्यात काय हरकत आहे? म्हणजे आपण निदान विचार तरी करूया ना की हे सगळं आत्या कशासाठी करत असतील किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला पुन्हा एकदा काकांना विचारलं पाहिजे. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी, मला त्याची गरज वाटत नाही आहे. आणि उगीचच प्लीज तू पण तो विचार करत राहू नकोस, यामुळे घरात आणखी वातावरण बिघडेल.
चल मी निघतोय, मला ऑफिसला जायचं आहे, चल अथर्व, असं बोलून आकाश तिथून निघून जातो. आणि भूमी तिथेच विचार करत उभी असते आणि म्हणते की नाही, या बाबतीत मलाच काहीतरी आता बघितलं पाहिजे. आकाश तर कशावरही विश्वास ठेवणार नाही. पण डोंट वरी आकाश, जोपर्यंत माझ्या हाती पुरावा लागत नाही ना, तोपर्यंत आता मी तुला काहीच बोलणार नाही. जेव्हा हाती पुरावा असेल तेव्हाच मी सांगेन. तेव्हा इथे आता रागिनी, ए रागिनी, असं जोरात तो तिच्यावर ओरडतो. तेव्हा मग ती म्हणते की एकेरी, आता तू मला एकेरी हाक मारतोयस का? तेव्हा मग तो म्हणतो की हो, एकेरीच हाक मारतोय, कारण अहो जाहो बोलून रिस्पेक्ट देण्यामध्ये काही किंमत नाही आहे तुझी, आणि तेवढी तुझी लायकी नाही आहे तुला रिस्पेक्ट देऊन अहोजाहो करायला. तू जे काही आहेस ना ते मला चांगलीच कळलीस, त्यामुळे तुला आता अजिबात मी रिस्पेक्ट देणार नाही. तुला काय वाटतं प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं घडेल? नाही. प्रत्येक वेळेला गेम तुझा, पत्ते तुझे असे होणार नाही. प्रत्येक वेळेला तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार नाही. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू विसरू नकोस, अजूनही तुझ्या बाबतीतला एक हुकुमाचा एक काम माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ जो तू केला आहेस तो. आणि जर व्हिडिओ मी भूमीला दाखवला तर मग लक्षात घे तुझं काय होऊ शकतं ते. त्यावेळेला रागिनी त्याच्याकडे घाबरत बघते आणि पुढच्या क्षणालाच अगदी राक्षसासारखी हसायला लागते. आणि खूप हसत हसत ती यशपालला म्हणत असते की अरे हट हट, तुला काय वाटलं की तो व्हिडिओ घेऊन तू काही करू शकशील? नाही, असं अजिबात होणार नाही. अरे, हयात गेली माझी या सगळ्यांमध्ये, सगळ्यांना बावळट करण्यामध्ये, सगळ्यांना खिशात घालण्यामध्ये. आणि तू तू तर आत्ता आलायस रे, चिल्लर आहेस माझ्यापुढे, चिल्लर. त्याच्यामुळे तू काहीही करू शकणार नाही, लक्षात घे. तुला काय वाटतंय की तू सगळ्या गोष्टी एक्सपोज करशील, रागिनीला एक्सपोज करशील? एक गोष्ट लक्षात ठेव, मला एक्सपोज करायला गेलास ना तर तूही काही सुटणार नाही आहेस, तूही याच्यामध्ये व्यवस्थित अडकशील. कारण कसं आहे ना, तू हे सगळं लपवण्यामध्ये मदत केली आहेस मला. आणि गुन्हा करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढंच त्यामध्ये लपवणारा आणि तो सगळा तेवढाच भागीदार असतो, आणि त्यालाही तेवढाच तो गुन्हा दंडनीय मानला जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेव, काही झालं तरीही तू सुटणार नाहीस. जर मला अडकवायला गेलास ना तर तूही त्यामधून काही सुटणार नाहीस, लक्षात ठेव. मग तूही जाशील बाऱ्याच्या भावात, असं ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग यशपाल म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, जास्तीत जास्त मला काय होईल, 3 वर्षाची सक्तीची शिक्षा, ठीक आहे, तेही मी भोगायला तयारच आहे. आणि तसंही तुझ्याशी जेव्हा मी इथे हात मिळवणी करायला आलो होतो ना, तेव्हाच मी लक्षात घेतलं होतं की मला कुठल्या ना कुठल्या तरी परिणामांना सामोरे जावे लागणारच आहे. त्याचीही तयारी करूनच आलो होतो मी इथे येताना, कारण तू कशी बाई आहेस हे मला चांगलंच कळलं होतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव रागिनी, मी जाईन 3 वर्षाची, चांगला सरकारी जावई बनून चांगलं तिकडे जेलमध्ये बसून खाईन आणि चांगला टुमटुमीत होईन, पुन्हा इथे येऊ शकतो. परंतु तुझं काय? तू तर कायमचे अडकली जाशील. तुझ्यासाठी फाशीचे दोर हे कोर्टात तयारच असतील, त्यामुळे तू या सगळ्यात अडकली जाशील, लक्षात ठेव. माझ्यापेक्षा जास्त तू अडकली जाशील यामध्ये. म्हणून काही झालं तरीही तुला एक्सपोज करून मला जरी त्रास झाला तरीही तू कायमची जाशील, हे लक्षात ठेव. असं ती आता बोलल्यानंतर रागिनी हसायला लागते आणि म्हणते की हट, तू असं करणार नाहीच. काही झालं तरीही तुला याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे, लक्षात ठेव. म्हणूनच तू हे करून काहीही चालणार नाही. तेव्हा तो म्हणतो की चालेल, करेन, मी ते पण करेन. अजिबात मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. कारण काय ना, भूमी जी आहे ती खूप हुशार आहे आणि ती बरोबर या सगळ्या गोष्टी ओळखून आहे. आणि तुला अडकवण्यामध्ये मला रागिनी जास्त वेळ लागणार नाही. हे जे काही वागतेस ना, त्या वागण्यामुळे तू लवकरात लवकर अडकली जाशील, लक्षात ठेव. आणि तो व्हिडिओ एकदा की प्ले झाला की तू संपली. तेव्हा ती म्हणते की अरे जा रे जा, काय ना, मला संपवणारा अजून या जगात आलेला नाही. तेव्हा मग त्यावर तो म्हणतो की काय, तू जेवढी खेळतेस ना, तू जेवढे मेंदू वापरतेस ना, त्याच्यापेक्षा जास्त मेंदू मी वापरतोय. त्याच्यामुळे त्या मेंदूच्या साहाय्याने मी तुला पूर्णपणे अडकवू शकतो या ट्रॅपमध्ये, लक्षात ठेव. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, आता या असल्या धमक्या माझ्यासमोर द्यायच्या नाही, लक्षात घे. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे संपव, हे कायमचं संपवायचं आहे मला सगळं. आणि बघितलंस, तुला तर आता मी डेमो पण दिला. लवकरात लवकर तुझं काय होईल हे तुलाही कळणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात घे, आत्ताच्या आत्ता मला 1 करोड रुपये द्यायचे, एक रकमी, म्हणजे मी इथून कायमचं निघून जाईल, असं तो तिला म्हणतो. आणि त्याच वेळेला ती गप्पच बसते. आकाश आता सारखा सारखा पारितोषला कॉल लावत असतो, परंतु तो फोन उचलत नसतो. भूमी म्हणते की आकाश, मला कळत नाही आहे, तू आजीला सांगितलंस का क्षितिजाकडे जायला, म्हणजे तिची कशी तब्येत आहे काय ते सगळं बघण्यासाठी? तेव्हा आकाश म्हणतो की अगं हो, आजीशी बोलणं झालं आहे माझं. ॲक्च्युली पारितोष पण कॉल उचलत नाही आहे. मी आजीला सांगितलं आहे की जरा दुपारी तू तिकडे फेरी मार आणि बघ तिची तब्येत कशी आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे दुपार
कशाला दुपारपर्यंत बघायचं आहे? तिची तब्येत खराब झाली असेल तर? तू एक काम कर ना, आजीला आत्ता सांग जायला आणि इनफॅक्ट तुझ्याबरोबरच घेऊन जा आजीला. तेव्हा तो म्हणतो की हो अगं भूमी, हो कळतंय मला, परंतु पारितोषचाही कॉल लागत नाही आहे. अचानक असं? तेव्हा ती म्हणते की हो, अचानक असू दे, काहीच फरक पडत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, मी आजीला घेऊन जातो आणि मग बाळाची चौकशी करायला सांगतो. त्यावेळेला हे सगळं पौर्णिमा ऐकत असते आणि ते आकाश आणि भूमीचं बोलणं तिच्या कानावर पडतं. आणि मग भूमी म्हणते की नाही आकाश, क्षितिजाच्या तब्येतीबाबतीत कुठल्याही प्रकारची हयगय मी होऊ देणार नाही. काही ना काहीतरी नक्कीच केलं पाहिजे आणि ती जरीही आपल्याला अमोली ऐकत नसली तरी आजी तिला समजवेल, असं म्हणून भूमी आता त्याला तयार करत असते. तर इकडे बाळ अजूनही शांतच असतं आणि अमोली ही त्याला ते शिशुसूत्र बाटलीतून पाजण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते प्यायलाच तयार नसतं. अमोली म्हणते की बाळा हे घे ना, दूध पिऊन घे ना, परंतु ते ऐकतच नसतं. तेव्हा मग काम करणारी ताई म्हणते की काय हो, बाळ दूध पित नाही का? तेव्हा मग अमोली म्हणते की नाही ना, जराही पित नाही आहे. खरं तर हे शिशुसूत्र हे लहान बाळांसाठी त्यांच्या वयाचा विचार करूनच बनवलं गेलं असतं डॉक्टरांच्या तज्ज्ञांनी, परंतु हे पितच नाही आहे ती, तिला नकोच वाटतंय ते, तिला पचतही नाही आहे. तेव्हा मग आता ताई म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ह्या बाळांना असं पचलं नाही की आईच्या दुधाचीच गरज असते. त्यावेळेला अमोली म्हणते की म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की एखादी बाई बघा म्हणून, परंतु तुम्ही. तेव्हा मग ती म्हणते की ताई, आता नक्की कुठे काही शोधायची बाई? हे सगळं सोपं आहे का हो? त्यापेक्षा बाळाची तब्येत ही खूप नाजूक झाली आहे. मला असं वाटतंय की तुम्ही ना भूमिताईंचा विचार करावा. म्हणजे तुम्ही त्यांना इथे बोलावून घेतलं तर बाळ व्यवस्थित होईल अगदी. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की बरं तुम्ही जा, काम आवरा, मी बोलते नंतर तुमच्याशी. नंतर आता अमोली विचार करते की ही जी काही बोलली ती अगदी बरोबर आहे का? म्हणजे माझ्या बाळाची तब्येत ही आणखी नाजूक होतच चालली आहे, मग त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे का? जाऊ दे, मी माझे सगळे इगो आणि सगळे हेवेदावे बाजूला ठेवून भूमीला फोन करते, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि माझं बाळही नीट होईल. म्हणून ती कॉल करायला जाते. तेवढ्यातच पौर्णिमाचाच तिला कॉल येतो. आता पौर्णिमाला ती म्हणते की हो बोल गं, काय झालं? तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय गं, कशी आहे बाळाची तब्येत, ठीक आहे ना ती? तेव्हा मग ती म्हणते की नाही ना, ठीक नाही आहे, अगदी मलूल झाल्यासारखी झाली आहे, तिची तब्येत ही आणखीनच बिघडली आहे. मग पौर्णिमा विचारते की बरं ती दूध वगैरे पिते आहे का? मग अमोली म्हणते की नाही, नाही ना, मी कधीपासून प्रयत्न करते, परंतु ती ते पितच नाही आहे आणि प्यायल्यानंतर ते तिला पचतही नाही, त्रास होतो आहे त्याचा. मी आता इनफॅक्ट तुझ्याशी नंतर बोलू का? मी याच्यासाठी भूमीलाच कॉल करणार होते, नाहीतर आकाशला कॉल करून भूमीला इथे घेऊन यायला सांगणार होते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं अमोली, वेड वगैरे लागलं आहे का तुला? असं का करतेस तू? अगं हे सगळं भूमी मुद्दाम करते, तुला कळत कसं नाही आहे? तेव्हा पौर्णिमा विचारते की म्हणजे? मग त्यावर पौर्णिमा म्हणते की अगं हे सगळं ती मुद्दाम करते. इनफॅक्ट मगाशीच मी तिला डॉक्टरांशी बोलताना ऐकलं होतं. डॉक्टर तिच्याशी बोलत होते तेव्हा ती सांगत होती डॉक्टरांना की अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करा जेणेकरून ती अमोली मला बाळापर्यंत परत बोलवेल आणि बाळाला मला दूध पाजायला मिळायला पाहिजे आणि बाळाशी माझं कनेक्शन वाढलं पाहिजे. यासाठी ती सगळं करते. आता बघ तुला काय करायचं आहे ते, असं म्हणून आता पौर्णिमा फोन ठेवून देते. आणि हे ऐकल्यानंतर अमोलीला आता खूप चीड येत असते. त्यानंतर भूमी ही यशपालकडे जाते आणि म्हणते की काका हे घ्या, तुमच्यासाठी खायला आणले, खाऊन घ्या, तुमची तब्येत आता कशी आहे? तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे आता. मग भूमी म्हणते की यशपाल काका, मला खरं खरं सांगा, नेमकं काय घडलं होतं? तुम्हाला काय झालं होतं? तुम्हाला तो करंट कसा काय लागला? मला असं वाटतंय की तो मुद्दाम लागला होता, म्हणजेच मुद्दाम कोणीतरी ते सगळं घडवलं होतं ठरवून. असाही चुकून तुम्हाला काहीही तो करंट वगैरे लागला नव्हता. मला खरं खरं सांगा की तुमच्या जीवाला कोणापासून धोका आहे का? मला खरंच सांगा, मी तुमची मदत करू शकते, असं यशपालला ती विचारते, परंतु यशपाल स्वतःचं काहीच तोंड उघडत नाही. भूमी म्हणते की मला सांगा की रागिनी आत्याच हे सगळं घडवून आणतायत ना, त्यांनीच हे सगळं घडवलं आहे ना, असं ते भूमी त्यांना विचारत असते. परंतु ते म्हणतात की नाही, असं काही नाही आहे, रागिनीताई खरंच खूप चांगले आहेत. अहो ते हे सगळं कशासाठी करतील? नाही, त्यांनी काहीच केलेलं नाही, असं ते म्हणतात. त्यावेळेला भूमी म्हणते की हे बघा यशपाल काका, मला माहिती आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते घाबरून बोलताय आणि हे सगळं जे काही तुमच्या बाबतीत घडवून आणलं आहे ते मुद्दाम घडवून आणलं असेल. मग तो म्हणतो की नाही, रागिनीताई खरंच देवासारखे आहेत, त्या खूप चांगल्या वागतात माझ्याशी. उलट असं काही घडलं असतं तर त्यांनीच मला या संकटातून वाचवलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा,
दारूच्या नशेत तुम्ही मला जे काही म्हणालात, माझ्या जीवाला रागिणीताईपासून धोका आहे, ती माझं काही करू शकते, हे तुम्ही दारूच्या नशेत बडबडले होतात माझ्यासमोर. म्हणूनच तुम्ही ते काही खोटे बोलला नव्हतात हे मला माहिती. आता तुम्ही घाबरल्यात किंवा तुम्हाला त्यांनी धमकी दिली आहे, असंच काहीतरी घडलं असेल, बरोबर ना? त्यांनी तुम्हाला धमकी दिली आहे म्हणून तुम्ही असं वागताय ना? परंतु प्लीज असं वागू नका. लक्षात घ्या, हे जर काही घडतंय ना, तर त्याला थांबवायला हवं. याला आळा घालायलाच हवा. नाहीतर त्या रागिनी आत्यांचं सगळं काही फावणार आहे. आणि काही झालं तरीही या प्रकरणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या जीवाला धोका आहे. आणि तुमच्या जीवाला धोका असताना कोणी या घरात तुम्हाला वाचवू शकेल तर फक्त मी आहे. त्यामुळे जी काही गोष्ट आहे ती तुम्ही मला सांगावीच लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मी तुमची मदत करू शकणार नाही. म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मला सांगा. आणि लक्षात ठेवा, चला नाश्ता करून घ्या, खाऊन घ्या आणि स्वतःला काळजी घ्या, स्वतःची तब्येत जपा, असं म्हणून भूमी तिकडून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो की बरोबर बोलते भूमी, आजी आपल्याला आत्ताच निघायला हवं. खरं तर मी पारितोषला फोन लावतोय परंतु त्याचा फोन लागत नाही आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हो, मी एक काम करते आकाश, मी बाळाची चौकशी करते. नेमकं बाळ कसं आहे, काय आहे हे सगळं बघितलं पाहिजेच. आणि काही करून त्याच्या बाबतीत हयगय करलेली चालणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की मी तुला घेऊन जातोय, कारण का माहिती आहे, जर तू एकटी गेलीस ना तर ती अमोली तुझाही अपमान करायला मागे पुढे बघणार नाही. बघितलंस ना कसं वागते ती. तेव्हा आजी म्हणते की मी त्या बाळासाठी तेवढाही करायला तयार आहे आकाश, तू नको काळजी करूस. नंतर भूमी ही आकाशकडेच बघत त्याला म्हणत असते की आकाश कसली वाट बघतोयस तू. तेव्हा तो म्हणतो की मी क्षितिजाची चौकशी ही डॉक्टरकडे करतो, आपल्या ओळखीचेच आहेत, आपणच रेफरन्स दिला होता त्यांना. पारितोष तर फोन उचलत नाही आहे. म्हणून आता डॉक्टर हे फोन म्हणजे फोन उचलतात. भूमी स्पीकरवर आकाशला फोन टाकायला सांगते. आणि नंतर मग आकाश म्हणतो की डॉक्टर, मी आकाश महाजन बोलतोय. मला पारितोषची मुलगी क्षितिजा तिच्याबद्दल चौकशी करायची होती. कशी आहे ती तिची तब्येत आता. मग डॉक्टर म्हणते की हे काय मिस्टर महाजन, तुम्ही अजून चौकशीच करताय त्या मुलीची. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे म्हणजे काय झालं आहे नक्की. तेव्हा डॉक्टर सांगते की अहो, कालच मी व्हिजिट केलं होतं. तिची तब्येत अगदी नाजूक आहे आणि खराब झाली आहे. शिशुसूत्र देतोय आम्ही परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. मी त्यांच्या बायकोला अगदी क्लिअरली सांगितलं होतं की बाळाला शिशुसूत्राची नाही तर आईच्या दुधाची गरज आहे. ह्युमन बिंग मिल्क, मदर्स मिल्क त्याची गरज आहे तिला. परंतु तरीही अजून तिने तुम्हाला कॉन्टॅक्टच केलेला नाही किंवा तुम्हाला काहीच सांगितलं नाही आहे का तिने. बाळाची तब्येत खूप बिघडली आहे, ती नाजूक आहे, तिला उठसूट नुसता ताप येतो आहे आणि तिची तब्येत खराब होती आहे. तिची झोप व्यवस्थित होत नाही आहे, भुकेमुळे ती व्याकुळ होती आहे. हे सगळं तिला घडतं आहे परंतु या सगळ्यात तिला वेळेवर आईचं दूध मिळालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं. अजूनही तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करण्यात आला नाही आहे मला कळत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगते की आता लवकरात लवकर त्या बाळाच्या जीवावरही बेतू शकतं. म्हणून लवकर तुम्ही प्लीज मिसेस भूमी यांना बोलावून घ्या असंही मी सांगितलं आहे. प्लीज तुम्ही तिकडे एकदा व्हिजिट करा आणि बघा बाळाची तब्येत कशी आहे ते. मला त्या बाळाबाबतीत अगदीच वाईट वाटत होतं. प्लीज तुम्हाला काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे असं डॉक्टर आता आकाशला सांगते. आणि ते ऐकल्यावर भूमीला मात्र खूप राग आलेला असतो की बाळाच्या जीवावर बेतूनही हिने अशी कशी वागली. आता फोन ठेवल्यावर भूमी म्हणते की आकाश चल, आत्ताच्या आता आपण पारितोषच्या घरी जाऊया. तेव्हा मग ते आकाश म्हणतो की अगं भूमी, इतकी घाई नको करूस, थांब, आपण जाऊया नंतर. तेव्हा मग आजी म्हणते की नाही नाही आकाश, यावेळेला मला भूमीचं म्हणणं पटतं आहे. बाळाची तब्येत अशी नाजूक असताना ही अमोली बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचारच कसा करू शकते. बाळाच्या तब्येतीत काही बिघडलं तर मग काय करणार आहोत आपण. इतक्या सगळ्या गोष्टी कशा घडतील कळतंय का. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, मी आता काहीच ऐकून घेणार नाही आहे तुझं. तुला यायचं तर चल, नाहीतर मी निघते. ही अमोली स्वतःचा इगो इतका कवटाळून ठेवते की बाळाच्या तब्येतीपुढे तिला काही दिसत नाही आहे का. मी निघते आता, बस झालं. जोपर्यंत मी त्या बाळाला दूध पाजत नाही आणि त्याची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत मी तिकडून निघणार नाही आहे. मला क्षितिजाची काळजी आहे बस, असं ती म्हणून दाखवते. त्यावेळेला आकाश म्हणतो की हो भूमी, मला कळतं आहे तू जे काही म्हणतेस त्याबद्दल, परंतु थांब, मी एकदा पारितोषला कॉल लावून बघतो की तो आहे का घरी, म्हणजे हे सगळं तिथलं हँडल करणं सोपं जाईल ना. तेव्हा मग भूमी म्हणते की बघ एकदा लाव, परंतु त्याचा फोन लागतच नसतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मी पण निघते. तेव्हा आजीला आकाश म्हणतो की जर भूमी पुन्हा आली तर तिथे पुन्हा ताणतणाव होईल. मग काय होईल माझं मलाच कळत नाही आहे. थोडा वेळ थांब, आपण वाट बघूया आणि मग आपण निघूया, असं आकाश हा भूमीला बोलून थांबवतो. आता भूमी ही देवाऱ्यात जाते आणि देवीसमोर हात जोडून म्हणते की देवी, तू सगळ्यांची आई आहेस आणि मी तुला आई मानते.
मग त्या बाळाची फरफट का होऊन देतेस तू? ते बाळ दुधाविना जगतंय आणि नाजूक झाले, कोमेजलंय. जर त्याच्या तब्येतीत काही बरं वाईट झालं तर मग काय करणार आहोत आम्ही? थोडंसं तान्हं बाळ दुधासाठी फरफट होतीये त्याची. त्याच्या जीवाची फरफट होतीये. हे कसं बघवतंय का तुला? त्या बाळाची फरफट कायमची थांबव. आई आहेस ना तू, मग काहीतरी मार्ग दाखव, असं काहीतरी मार्ग दाखव, जेणेकरून त्या अमोलीला समजलं पाहिजे, ती जे काही हट्टाने वागते ते चुकीचं आहे आणि तिच्या वागण्यात बदल झाला पाहिजे आणि तिने माझा स्वीकार केला पाहिजे बाळासाठी. असं सगळं भूमी आता देवापुढे दिव्यासमोर हात धरून बोलत असते. आकाश ते सगळं बघतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आता आकाशला म्हणत असते की आकाश चल, मला आता नाही राहवत आहे, ते बाळ तिथे उपाशी आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो आकाश चल निघ, हवं तर मी त्या अमोलीला समजावते, परंतु जाऊया आपण. असं म्हणून आजी आता घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच अमोली बाळाला घेऊन बसलेली असते आणि म्हणते की बाळा बोल ना, तुला काय पाहिजे, काय हवं आहे तुला, काय झालं आहे सांग ना मला, मी तुझी आई आहे ना, मग तुझ्या आईला सांग ना काय होतं आहे तुला, असं ती रडत म्हणत असते. त्यावेळेला आता भूमी ही तिथे पोचलेली असते आणि बाळाला पाहून त्यांना धक्काच बसलेला असतो, कारण बाळ अगदी शांत झालेलं असतं. आणि अमोली आता भूमीला आलेलं पाहते आणि ती तिथे चिडते. आता भूमी ही बाळाला घ्यायला जाणार असते, कारण बाळाची जी तब्येत असते तिला अजिबात बघवत नाही. आणि मग ती म्हणते की अमोली आण बाळाला इथे, मी त्याला पाजते म्हणजे त्याला बळं वाटेल, बघ कशी तब्येत झाली आहे तिची. तेव्हा मग अमोली तिला लांब ढकलते आणि म्हणते की नाही भूमी, हे बघ असं अजिबात करायचं नाही. भूमीला आता ती धरून बाहेर आणते आणि तिला तिथेच दरवाजात ढकलते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीच्याही जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस तू. तुझे काय इच्छा आहेत, काय इरादे आहेत ना, ते मला सगळे माहीत आहेत. माझ्या मुलीला जवळ घ्यायचं नाही, असं अमोली आता तिला ओरडते आणि भूमीच्या हाताला देखील लागतं. त्यावर आता अमोलीच्या या वागण्यावर आकाश नेमकं काय रिॲक्ट करेन आणि ऐनवेळेला पारितोष येऊन भूमी आणि बाळ हे दोघांनाही एकत्र येऊ देईल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.